ग्रामीण भागात आता स्वदेशी खेळांसोबतच इतर खेळांना सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय। याचीच प्रचिती भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळाली। इथं होणाऱ्या अनोख्या स्पर्धांमुळे अडगळीत पडलेला एक खेळ पुन्हा उभारी घेऊ लागलेला आहे। पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। सध्या या तलावांना भलताच भाव आलाय। गेल्या 2 वर्षापासून जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तलावात जलतरण स्पर्धा भरवल्या जात आहेत। यात संपूर्ण विदर्भातून 5 ते 50 पर्यंतच्या वयोगटाची जलतरणपटू सहभागी होत आहेत। कधी काळी साकोली तालुक्यातला शिवणी बांध तलाव मासळीसाठी प्रसिद्ध होता, मात्र 2 वर्षांपासून नियमित भरणाऱ्या जलतरण स्पर्धांमुळे त्याला आणखीनच महत्त्व प्राप्त झालंय। इथल्या स्पर्धेला 20 गावातील रहिवासी उपस्थित राहतात। दिव्यांग स्पर्धकही या स्पर्धेत सहभागी होतात। आयोजन चांगलं आहे आणि मला असं वाटतं की अजून लोकांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे। जनरल लोक आपल्या अपंगांसाठी पण अशा स्पर्धा आयोजित करत आहेत। 2 वर्षांपासून मागच्या वर्षी पण आपण 3रा नंबर इथून मिळवला होता। आता ह्या वर्षी घाबरल्यासारखा महसूस करून राहिलो आहे। 1 दिवसाच्या या स्पर्धेत विजेत्या खेळाडूला आयोजकांकडून चांगलं बक्षीस देण्यात येतं, त्यामुळे शहरातील खेळाडूही यात सहभागी होतात। जे तरुण लोक वाईट व्यसनाकडे वळतात त्यांना कुठेतरी याचा फायदा होतो आणि जलतरणमुळे सर्वांगीण विकास होतो। बहुत बड़ी अचीवमेंट लगती है हमें। हम यहाँ पे आए, यहाँ पे कॉम्पीट कर रहे हैं, यही हमें बहुत उत्साह देती है। आयोजन चांगला आहे, म्हणजे यांनी जे इथे व्यवस्था ठेवलेली आहे आयोजनाची ती व्यवस्थित आहे आणि पूरक आहे। 40 वयोगटातील आतमध्ये पूर्ण होते। शहराच्या आतमध्ये इतक्या व्यवस्थितपणे आयोजन पार पाडणे खूप मोठी 1 किलोमीटर। क्रिकेट आणि मोबाईलच्या वेडापायी हल्लीची मुलं पोहणंच विसरून गेलीत। अशा स्पर्धांच्या माध्यमातून देशात पट्टीचे पोहणारे तर तयार होतीलच, शिवाय प्रदूषित झालेली तळी निर्मळ होऊन पुन्हा वापरात येतील। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।